मीरा वहिनी, डोंट क्रॉस युअर लिमिट. तू आईवर असं ओरडू शकत नाही. इतके दिवस मी शांत होते, पण आता मला सहन होत नाहीये. तुझे जे गैरसमज आहेत ना, ते स्वतःकडे ठेव आणि पुन्हा माझ्या आईवर ओरडायचं नाही, कळलं? अनन्याताई, हे बघा, असं काहीच नाहीये. मीरा, तू काय मला माझ्या नातीपासून तोडतेस का? वेदा, आज शाळेत तुला मी सोडणार आहे. चल. वेदा, डब्बा ये. आई, पाहिलंस ना अनन्या, मीरा माझ्या आणि वेदामध्ये गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न करते. आता तिने मान ठेवायचाच नाही माझा, असंच ठरवलंय. गुन्हेगार समजते ना ती मला. आई अगं असं नाहीये काही. नाही ग, माझ्याच कर्माची फळ आहेत. कुणावर उपकार करायचे दिवसच राहिलेले नाहीयेत. आई 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 ऐक ना. मीरा ओरडली? हो बाबा, माझाही विश्वास बसला नसता, पण माझ्या समोर ओरडली ती आईवर. पण का? का ते मलाही कळलं नाही. आई वेदाचा स्कूल युनिफॉर्म नीट करत होती म्हणून, आय गेस. हे काय कारण आहे का ओरडण्याचं? छे, मला नाही पटत आहे. बाबा, मी स्वतः होते तिथे. मंजरी, काल तुम्ही दोघींनी एकमेकींना छान मिठी मारलीत, छान गोड बोलत होतात. मला वाटलं तुमचं भांडण मिटलं. दादासाहेब, मलाही तेच कळत नाही, ती असं विचित्र का वागते. काल एक, आज एक. काय चाललंय? अनुवंशिक अनुवंशिक असू शकतं. म्हणजे तिच्या वडिलांची मानसिक अवस्था ठीक नाहीये, तर मीरालाही तसंच काहीतरी. उगाच खोटं खोटं वागण्यात माझाही वेळ वाया जातोय. पण काय करू, ती कार्टी वेदा हातातून निसटली. आता ती शाळेतून घरी येईपर्यंत मला वाट पाहावी लागणार. मीरा, तुला सांगायचं नसलं तरी तुझ्या चेहऱ्यावरचं टेन्शन दिसतंय हा मला. नाही म्हणजे मंजिरी वहिनी आणि तुझ्यामध्ये जे काही झालंय किंवा जे काही आहे ते सगळं मला कळलंय, मला माहिती आहे. अगं दचकू नकोस. तुला असं वाटत असेल ना की आता मी समोर दिसले म्हणून मी तुझ्याशी बोलतेय, हे तर तसं नाहीये. मी खऱ्याच्या बाजूने उभी राहणारी बाई आहे. आणि तुझ्या मनात जे काही असेल ना ते तू माझ्याशी बोलू शकतेस. अगदी मन मोकळेपणाने मला सांगू शकतेस. हवं तर आपण दोघी जणी एका टीम मध्ये आहोत असं समज. आत्या, आपल्या घरात कुठलीच टीम नाहीये. आपलं एक कुटुंब आहे. आणि जसा तुम्ही विचार करताय तसंही काही नाहीये. वेदा, तू ड्रॉइंग शोधून ठेव, मी आलेच.
राईट? हेच हवंय मला वेदा.